नमस्कार. न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी माही मोहित परमार. प्रकाशचंदजी सूरजमलजी मुथा यांच्या स्मरणार्थ अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी आयोजित क्रिकेट स्पर्धा निमित्त मान्यवरांचे मत. नमस्कार. स्वर्गीय प्रकाशचंदजी सूरजमलजी मुथा यांच्या स्मरणार्थ आज अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा यांचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेला या ठिकाणी मंचावर उपस्थित अंबाजोगाईचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर साहेब, त्याचबरोबर बोरगावकर सर, निलेश मुथा भैया, अविनाश साठे भैया आणि अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीचे सर्वा म्हणता येईल. आत्ताच बोरगावकर सर आणि डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना मोबाईल सोडून मैदानावर खेचून आणणारे असे मोहित परमार भैया आणि त्यांच्या पत्नी माही वहिनी यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मी सुद्धा एक खेळाडू आहे. शाळेमध्ये मला खेळाची आवड लागली म्हणून जे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो संपूर्ण, ते खूप चांगल्या पद्धतीने माझ्यामध्ये ते जे सुप्त गुण आहे ते पुढे येण्यासाठी वाव मिळाला आणि ते फक्त मैदानच करू शकतं हे मी इथे नक्की आवर्जून सांगू इच्छिते. आणि याचबरोबर मोहित परमार भैया यांनी क्रिकेट या खेळाला, म्हणजे ज्या खेळाला आपलं संपूर्ण भारत देश, एखादा जर क्रिकेट मॅच असेल आणि जर तो इंडिया वर्सेस पाकिस्तान असेल तर संपूर्ण भारत देश सगळी कामं सोडून TV समोर बसलेला असतो आपल्या देशाला चीअरअप करण्यासाठी. आणि फक्त इंडिया आणि पाकिस्तानच नाही तर इतर कोणत्याही कंट्री सोबतचा तो असेल. इतके इंटरनॅशनल लेवलला क्रिकेट हा जो गेम आहे तो गेलेला आहे. आणि खरं तर जो इंटरनॅशनल लेवलला संपूर्ण देशभर जो मॅच पाहिला जातो त्याची जी सुरुवात आहे ती अशा छोट्या छोट्या ग्राउंडवरनं होते. खेळाडू जे तयार होतात ते अशा छोट्या छोट्या ग्राउंडवरनं तयार होतात आणि त्यांच्यामध्ये क्रिकेटमध्ये सुद्धा मी असं म्हणेल की इतर खेळांपेक्षा क्रिकेट हा खूप बहुआयामी गेम आहे. याच्यामध्ये फक्त एकच स्किल नाही तर मुलामध्ये असणारे जे वेगवेगळे स्किल्स असतील, मग ते बॉलिंग असेल, बॅटिंग असेल किंवा फिल्डिंग असेल, या सगळ्या गोष्टींमधनं त्यामध्ये असणारी ती जी क्वालिटी आहे ती समोर येण्यासाठी खूप जास्त मदत होते. आणि आज या खेळाला अंबाजोगाई ही शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये नक्कीच अग्रेसर होती, पुढे होती. परंतु क्रीडा क्षेत्रातही पुढे येण्याच्या प्रगतीपथावर हे जे पाऊल आहे ते मोहित परमार भैया असतील, निलेश भैया मुथा असतील आणि इतर जे संयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांनी ठेवण्याचं काम केलेलं आहे. नक्कीच या सर्वांचं कौतुक वाटतं. आपल्या देशाला आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे सचिन तेंडुलकर, MS धोनी, विराट कोहली यांसारखे स्पोर्ट्समॅन दिलेले आहेत. आणि ते स्पोर्ट्समॅन जेव्हा तयार होत होते तेव्हा त्यांनी लहानपणी त्यांच्या गावामध्ये अशाच एका छोट्याशा ग्राउंडवरती ते स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पुढे हळूहळू पूर्ण होत राहिलं. उद्याचा नक्कीच सचिन तेंडुलकर, MS धोनी आणि विराट कोहली बनवण्याचं काम या ठिकाणी या क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून होतं. आणि काही वर्षांमध्ये नक्कीच आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल किंवा नॅशनल लेवल असतील, अंडर-19 इथे स्टुडंट्स खेळतात, तर नक्कीच यातून अजून आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा आपले अंबाजोगाईचे विद्यार्थी नाव करतील अशी या ठिकाणी नक्कीच मी म्हणजे इच्छा व्यक्त करते. आणि खूप छान वाटतंय ग्राउंडवरती परत एकदा येऊन, कारण खेळाडू म्हणून बऱ्याच वर्षानंतर परत मी ग्राउंडवरती आली आहे. आणि प्रत्येक खेळाडूच्या मनाला भिडणारा एक गोष्ट असते ती म्हणजे आपल्या त्या ग्राउंडच्या मातीचा सुगंध. तर नक्कीच तो मातीचा जो सुगंध आहे या ठिकाणी प्रत्येक खेळाडूच्या मनात दरवळण्याचं काम ही क्रिकेट अकॅडमी करते आहेत. या क्रिकेट अकॅडमीमध्ये नक्कीच म्हणजे जे मार्गदर्शक आहेत आणि संयोजक आहेत त्यांना मी परत एकदा शुभेच्छा देते. खूप स्तुत्य असा हा उपक्रम इथे चालू आहे. खेळाडूंमध्ये खेळाच्या माध्यमातून संयम आणि शिस्त हे सुद्धा लावण्याचं काम या ठिकाणी खूप छान पद्धतीने होत आहे. आणि परत एकदा मी संयोजकांचे धन्यवाद व्यक्त करते आणि शुभेच्छा देते. धन्यवाद. यासाठी जे मान्यवर आलेले आहेत त्यांनी एक गिफ्ट देण्यात आलेला आहे. तो ज्योती किशोरजी परदेशी
ज्यातर्फे एक बॉल पेन देण्यात येत आहे, जे त्यांच्या आयुष्यामध्ये ते ह्या लेखणीद्वारे ते चांगल्या प्रकारे आपले भविष्य निर्माण करतील अशी अपेक्षा आहे. पेनवर भगवद्गीता आहे आणि पेनवर भगवद्गीता आहे. भगवद्गीतेत सांगितलंय जिथं उभा आहे जिथं उभा आहे त्याच्याकडून लढायचं शिकायचं. वा. कोण आहेत ते पूर्ण शत्रू आहेत. अरे